चला आपण PYQचा समोरचा पुढचा टॉपिक बघूया, आधुनिक भारताचा इतिहास. ओके, याचे सुद्धा ऑलमोस्ट एवढेच क्वेश्चन आहेत, 40 ते 50 अराउंड क्वेश्चन्स आहेत. ओके, तर आता पहिला प्रश्न बघा, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये. आता हा जो प्रश्न आहे ऍक्च्युली हा आपल्याला पाहिजे होता समाज सुधारकांच्या टॉपिक मध्ये, पण आता इथं आपण तो बघून घेऊया. राजाराम शास्त्री भागवत, नरहर बाळकृष्ण जोशी, रँगलर पुरुषोत्तम आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्या समोर जोड्या दिलेल्या आहेत. तर हा कुणाच्या रिलेटेड प्रश्न असेल? साईडचे ऑप्शन बघा. मराठा स्कूलचे संस्थापक, उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला येण्यास कर्वेंनी यांना मदत केली. कर्वेंचे वर्गमित्र आणि परांजपेचे खूप जवळचे मित्र कर्वेंना फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिवण्यासाठी नाही ते शिकवण्यासाठी करा गणित शिकवण्यासाठी बोलविले. ओके, आता हा प्रश्न कर्वेंच्या रिलेटेड आहे. ओके, तर आता हो शिक्षण आल्यामुळे आपण कदाचित त्याच्यात घेतलेलं असणार आहे, जे की चुकीचं आहे, असला पाहिजे तर समाज सुधारकांच्या पुस्तकामध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना आता हे रिसोर्स सुद्धा तुम्हाला कठारेमध्ये मिळू शकतात. याच्यातले 2 रिसोर्स तरी गॅरंटेड मिळतात कठारे सरांच्या पुस्तकामध्ये, जिथं कर्वेंचा टॉपिक सुरू होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला नरहर बाळकृष्ण जोशी सापडतात. ओके, आणि दुसरे गोपाळकृष्ण गोखले सुद्धा सापडतात. याच्यावरून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता आलं असतं. तर याच्यामध्ये बघा, नरहर बाळकृष्ण जोशी जे आहेत हे त्यांचे मित्र होते, हे कर्वेंचे मित्र होते. याच्यावरून तुम्हाला एक हिंट मिळते, म्हणजे तुम्ही 2 ला 3 जोडा, बी ला 3 जर जोडलात तर तुमच्या समोर 2 ऑप्शन राहतात, 1 आणि 4 एलिमिनेट होतं. ओके, 2 आणि 3 राहतं. आणि याच्या पुढे तुम्हाला 2 तरी स्वतःहून दिलेलं बघा, सी ला 2 त्यांनी स्वतःहून दिलेलं आहे. ओके, म्हणजे रँगलर पुरुषोत्तम यांच्यासाठी त्यांनी 2 दिले, म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला येण्यास त्यांनी कर्वेंना मदत केली होती. आता राहतात रामशास्त्री भागवत आणि गोपाळकृष्ण गोखले. तर याच्यामध्ये गोपाळकृष्ण गोखलेंना तुम्हाला इधर मराठा स्कूलचे संस्थापक जोडायचे किंवा कर्वेंना फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवण्यासाठी बोलावले जोडायचं आहे. दोन्हीपैकी तुम्हाला कुठलं योग्य वाटतं? 4 जास्त योग्य वाटतं. मराठा स्कूलचे संस्थापक असं गोखलेंच्या बाबतीत आपण कधीही वाचलेलं नाही. त्याच्यामुळं डी ला 4 जोडा आणि आपल्याला उत्तर मिळून जातं 1 3 2 4. आता बघा, इतकं जर लक्षात येत नसेल तर आपण काय बघणार आहोत? इथे एक ही कनेक्ट होत नसेल तर आपला सिक्वेन्स जो आहे तो बघतो आपण. इथे दोन्ही पण अवेलेबल आहेत, 1 2 3 4 पण आणि 4 3 2 1 पण आहे. तर 1 आणि 2च्या पोझिशन वरून आपण लिहितो 2. इथे चुकेल नो डाऊट. तर काहीच आयडिया नसेल तर हीच मेथड यूज करायची आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? माहिती आपल्या सगळ्यांना, हंटर आयोगासमोर ही मागणी केली होती. ऑप्शन्स बघा कसे आहेत. मोर्ले मिंटो आयोग होता, त्याचा काही संबंध आहे का? नाही. सायमन आयोगासमोर मागतील का असं काय? ते सायमन कधीचा म्हणजे फुले कधीची, आणि सायमनचा तो एरिया पण नव्हता, ज्युरिस्डिक्शन पण ते नव्हतं. ते इलिमिट करा. म्हणजे इतिहासामध्ये खूप साऱ्या फॅक्च्युअल डेटा असेल याची भीती बाळगू नका. याच्या ऑप्शन्सवरून आपल्याला कळतं. ऑप्शन्स एलिमिट करून आपण उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकतो. ओके, पुढचं बघा. राजकुमार कॉलेज, मेयो कॉलेज, दिल्ली कॉलेज आणि एटचीसन कॉलेज. ओके, आता यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काही आयडिया नसेल तर, आणि हा रेफरन्स सुद्धा कठारे सरांच्या पुस्तकात आहे. याचा अर्थ मी जे कठारे वगैरे म्हणतोय याच्यावरून तुम्ही लगेच कठारे वाचायचं का? तर तसं करू नका. गरज असेल तर कठारे वाचा. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, पण कठारेतून 15-20 प्रश्न असणार आहेत, गाठाळमधून 15-20, फडकेंमधून 15-20 अशी 5-6 पुस्तकं आहेत. त्या सगळ्यातून तुम्हाला एक एक वाचावं लागेल, पण त्याच्या नादी लागू नका. आता आधी आपलं नीट व्यवस्थित हा बेस करून घ्या, आणि तुम्हाला वेळ अलाउड झाला तर पुस्तक वाचा. तुम्ही एक करू शकता, तुम्हाला हिस्ट्रीला मार्क कमीच येत असतील, तुम्हाला मार्क वाढवायचे असतील, आणि तशी आपली परीक्षा थोडी पुढे गेली आहे, तर हिस्ट्रीचा बेस तयार करण्यासाठी रोज 2 तास ठेवा. म्हणजे 2 तास अभ्यास वाढवा आता, आणि त्या 2 तासामध्ये हे तुम्ही बेसिक पुस्तक वाचून घ्या, आणि रिव्हिजनला आपली नोट्स ठेवा. आणि ज्या बेसिक पुस्तकात नवीन नवीन गोष्टी कळतात त्या नवीन गोष्टी आपल्या नोट्समध्ये ऍड करत राहा, तर तुमचा इतिहास नीट व्यवस्थित होईल. ओके, किंवा याच्यानंतर काही दिवसात मी माझ्या ज्या नोट्स इतर सब्जेक्टच्या इतर पुस्तकातून काढल्यात ते स्कॅन करून आपल्या ग्रुपवरती टाकेन सुद्धा. त्याच्यामध्ये आपल्याला यदी फडके सरांचे पहिल्या 3 खंडाचे नोट्स मिळतील. त्याच्यात 5 खंड आहेत त्यांचे. स्टेट बोर्डाचे आहेत, कथा स्वातंत्र्याची कुमार केतकर आहे, यांच्या नोट्स मला मिळतील. किंवा 12वीचं एनसीआरटीचं आफ्टर इंडिपेंडन्स नावाचं पॉलिटीचं पुस्तक आहे, त्याच्या नोट्स आहेत. त्याच्या आपण PDF देऊया. ओके, जर तुम्हाला गरज पडली तर त्या PDF वाचून घ्या. ठीक आहे. आता हे प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला काही माहिती नाही असं समजा, आणि कसं देणार तुम्ही? आता पाहायचं आपल्याला 1 2 3 4 आणि 4 3 2 1 कुठं आहे? दोन्ही ठिकाणी आहे. 1 नंबरला पण आहे, 2 नंबरला पण आहे. ओके,
हे मी कधी करतोय, मी हे नेहमी वाक्य वापरतोय, कारण लोकांच्या डोक्यात ते चुकीचं बसतं की याच पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचा आहे. अजिबात नाही. ओके, माहिती नाही तेव्हा हे करायचं आहे. तर 1 आणि 2 पैकी आपण कुणाला चूज करतो? 2 ला. तर मी 2 उत्तर लिहून येणं अपेक्षित आहे. आता हे मी इथं वापरलोय, असंच मी वरती सुद्धा वापरू शकलो असतो 1 ला, जर मला माहिती नसलं असतं. प्रश्न क्रमांक 1 ला, प्रश्न क्रमांक 1 माझा चुकतोय, पण प्रश्न क्रमांक 3 माझा बरोबर येतोय. मला दोन्ही प्रश्नांचे मिळून 0.75 मार्क्स येतात. काही हरकत नाही. दोन्ही प्रश्न चुकण्याऐवजी आपण आपलं लॉजिक वापरून गेलो तर तेवढे तरी मार्क येणार आहे. आता मात्र आपण लक्षात ठेवायचं, राजकुमार कॉलेज कुठलं आहे? राजकोटचं आहे. तर राजकुमार आणि राजकोटमध्ये राज कॉमन आहे, तुमच्या लक्षात राहायला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मेयो कॉलेज कुठं आहे? अजमेरचं आहे. ओके, मेयो आणि अजमेर मध्ये दोन्हीकडे म आहे, ते तुमच्या लक्षात राहू शकतं. त्याच्यानंतर डेली कॉलेज आहे इंदोरला. ओके, आणि HT सन कॉलेज आहे लाहोरला. ऍटलिस्ट 2 नावं तर तुमच्या लक्षात राहतील कॉमन वरून. ओके, पुढे चला. चौथा बघा, खालील व्यक्तींपैकी कोणी फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते? कुठे? फर्ग्युसन मध्ये. मला हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना मला माहिती आहे की टिळकांचा इंटरेस्ट गणितामध्ये होता. आपण वाचलंय 11वीच्या तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पण आहे, ओल्ड 11वी. ओके, मी टिळकांना घेतो. गोखलेंबद्दल पण आहे, त्यांचा गणिताचा इंटरेस्ट होता, ते तुम्हाला माहिती आहे. समजा की तुम्हाला माहिती आहे तर ते असंच ठेवा. पुढे चला. धोंडो केशव कर्वे, हे तर मगाशी पण आपण एका प्रश्नात बघितलं, किंवा ते गणित शिकवण्यासाठीच आले होते हे पण आपण बघितलेलं आहे. त्याच्यावर पण वाटतं. समजा की तुम्हाला यांच्याबद्दल काहीच आयडिया नसेल तरी आपण इथं काय केलं पाहिजे? मिनिमम रिजेक्शन. त्याच्यानुसार मी लिहिणार आहे अ ब क. ओके, आता लक्षात ठेवा की या तिघांनी गणिताचं अध्यापन केलेलं आहे. पुढचा 5वा प्रश्न. फेब्रुवारी 1853 रोजी पुण्यातील ऐतदेशीय स्त्रियांच्या शाळांची 2री वार्षिक परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती उपस्थित नव्हत्या असं म्हणलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, एक तर अजून मला आता यातला डेटा लक्षात घ्यायचा आहे. माझ्या नोट्स मध्ये आलं पाहिजे की 1853 ला पुण्यामध्ये स्त्रियांची 2री वार्षिक परीक्षा झाली आहे. असा प्रश्न येऊ शकतो, कुठे झाली आणि केव्हा झाली आहे? तर 1853 आणि पुणे, मला हे 2 माहिती असलं पाहिजे. आता कोण नव्हतं असं विचारलेलं. ऑप्शन बघा, ब्रिगेडियर ट्रायडेल, श्री कॉकबर्न, सरदार अप्पासाहेब धमधरे, सरदार आबासाहेब मुजुमदार. हा प्रश्न अटेम्प्ट करताना मी उत्तर लिहिलं होतं 3. का लिहिलं होतं मी 3? सरदार अप्पासाहेब आणि सरदार आबासाहेबची मला सिमिलॅरिटी सापडली, त्याच्यामुळे मला वाटतं की दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे, आणि मी 3 लिहिलं आणि माझं चुकलं होतं. त्याचं उत्तर आहे श्री कॉकबर्न. हा प्रश्न पुन्हा रिपीट झाला की कॉकबर्न माहिती पाहिजे, म्हणून आपला अप्रोच बदलायचा नाही. आपल्या जे डोक्यात आपला अप्रोच बसलाय अननोन क्वेश्चन अटेम्प्ट करणं, तो फिक्स आहे. आणि हा कुठं झालाय, म्हणजे कधी झालाय, कुठल्या पुस्तकात आहे, मला रेफरन्स सापडला नाही. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला उद्या सांगा कुठून आलाय तो. ओके, तर असा आपला अप्रोच असलाच पाहिजे बरं का, ते बदलू नका. आता पुढे बघा, नैवेद्य, खेया, बालक हे कुणी लिहिले आहेत? ऑप्शन वाचा. शरदचंद्र चटर्जी, बंकिमचंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर आणि सुनील गंगोपाध्याय. ओके, आता याच्यामध्ये बंकिमचंद्र आणि रवींद्रनाथ टागोर हे 2 तुम्हाला वाटायला पाहिजेत ऑप्शन्स. ओके, या 2 मध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालं पाहिजे. तर बंकिमचंद्र जास्त करून ते कविता लिहायचे, कवितेमध्ये इंटरेस्ट होता. तर तुम्हाला हे साहित्यिक माहिती असेल तर म्हणतोय, नसेल तर तुमच्या 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झालं की तुम्हाला 3च लिहायचं आहे. ओके, आणि खालचा प्रश्न पण बघा, 2017लाच विचारलाय. यांनी 1904 मध्ये जयतू शिवाजी लिहिले आहे. वीर सावरकर, लोकमान्य टिळक. टिळक लिहितील का? टिळकांनी कधी कुठली कविता केलेली नाही. ओके, त्याच्यानंतर बिपिनचंद्र पाल, लिट हे कुठून आले मला माहिती नाही. बिपिनचंद्र पाल लक्षात ठेवा फक्त, त्यांनी सुद्धा कविता केलेलं आपण कुठून वाचलेलं नाहीये. वीर सावरकर वाटू शकतात किंवा रवींद्रनाथ टागोर आपलं वाटू शकतात. मोस्ट ऑफ लोकांना वाटेल की वीर सावरकर आहे. मग आपलं पुन्हा तेच आहे की पहिला ऑप्शन डेंजर ऑप्शन, ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे. तर अशा वेळेस वाटू शकतात याच्यापेक्षा मी काय अप्रोच घेऊन आलोय याला महत्व द्यायचं. तुम्हाला कन्फर्म माहिती आहे का जयतू शिवाजी सावरकरांनीच लिहिले? कन्फर्म माहिती असेल तर लिहा, नसेल तर मग 1-3 आपले राहिलेत. सॉरी, इथे हे तर 2 आपण एलिमेंट केलेत, 1-3 राहिलेत, आणि 1-3 मध्ये मी काय लिहितो? 3. इथं वरती सुद्धा बघा 2-3 मध्ये मी काय लिहिणार आहे? 3. दोन्हीकडं आपल्याला माहिती नसताना उत्तर मिळत आहे. आणि हा प्रश्न आलाय ग्रोवर बेल्लेकर मध्ये. ग्रोवर बेल्लेकरच्या शेवटी संस्कृतचा एक चॅप्टर आहे, असा आपल्या इंडियन संस्कृतीबद्दल एक चॅप्टर आहे, त्याच्यातून हा प्रश्न आला. म्हणजे सोर्स खूप आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही इतका वाढवत गेला तर ते अवघड होऊन जाईल. 1 वर्ष तुम्ही फक्त इतिहास करत बसला तर ते संपणार नाही. पुढं
लक्षात आलं तुम्हाला दोन्ही मध्ये आपण कसं पोहोचलो ते. पण आता आपण लक्षात ठेवायचं की टागोर म्हणले की नैवेद्य, खेया, बालक आणि जैतू शिवाजी आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, 8वा प्रश्न. डॅश डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटले जाते. कुणाला म्हटलं जातं? वुड्सच्या खलिताला. त्याच्यानंतर 9वा प्रश्न खाली बघा. खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? वुड्सच्या खलित्याची 1854 अंमलबजावणी खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोहोचवण्यात अपयशी ठरली. ठरली आहे का अपयशी? बरोबर आहे. आजपर्यंत कुठलंही धोरणाबद्दल वाक्य आलं तर ते धोरण पूर्णपणे अंमलबजावणी होण्यात अपयशी झाले आहे, तर बरोबर आहे. जर कुठलं धोरण यशस्वी झालं तर पुढचं धोरण येणार नाही. कॉमन सेन्स ना. तर त्या वाक्याला चुकीचं करू नका. पुढे 1882च्या शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिली होती. दिली होती ना दोघांनी? तर दोघांची नावं लक्षात ठेवा. महात्मा फुले आणि पंडिता रमाबाईंनी दिलेली आहे. 19व्या शतकाच्या अंतापर्यंत ओके शिक्षण मध्यम वर्गापुरतेच सीमित होते. हे पुढचं काढून टाका काय जे आहे ते. सीमित होते बरोबर आहे. मध्यम वर्ग शिक्षण घेत होता. एक सुशिक्षित मध्यम वर्ग निर्माण झाला होता तोपर्यंत. त्याच्यामुळेच काँग्रेसची निर्मिती झाली. काँग्रेस फक्त सुरुवातीला उच्च वर्गांना, अभिजन वर्गालाच रिप्रेझेंट करत होता. हे आपण खूप वेळा वाचलेलं असतं. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट योग्य आहे. चौथं आहे 1911 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी उच्च शिक्षणाचे विधेयक मांडले. कधी मांडलं होतं उच्च शिक्षणाचे विधेयक? 1910 ला. आता आपल्या हे नोट्स मध्ये होतं ते चुकीचं करायचं आहे. 1910 मार्च आपण लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपण वाचलंय. तुम्ही जर वाचलं नसतात तर याचं उत्तर तुम्ही 2 पद्धतीने लिहिणार आहात. एक, त्यांनी विचारले चुकीचं. चुकीचं म्हणल्यानंतर मी माहिती नसताना मिनिमम रिजेक्शन नुसार कोणतेही नाही लिहीन. एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन बघा, ब आणि ड कॉमा क आहे. 3 नंबर तर मी आधी इलिमिनेट करेन कारण माझं मिनिमम रिजेक्शन मला इतकं लिहायला सांगत नाही. एखाद दुसरं स्टेटमेंट बरोबर असेल किंवा सगळे बरोबर असतील तर मी 1 तर 4 लिहीन आणि 1, 2 मध्ये कम्पेअर करून मी 2 लिहीन. हा, तो सुद्धा एक मुद्दा आहे. त्याच्यानुसार तो सापडेल. ते काय म्हणतात बघा, 1911 मध्ये गोपाळकृष्ण गोखल्यांनी उच्च शिक्षणाचे विधेयक, ते उच्च नसून कुठले, प्राथमिक शिक्षणाचे विधेयक. तिथून सुद्धा तुम्हाला उत्तर मिळू शकेल. 4 नंबरचं 2 ठिकाणी त्यांनी चुकीचं केलेलं आहे. पुढं 10वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती असं म्हटलेलं आहे? लंडन मिशनरी सोसायटी, स्कॉटिश मिशनरी सोसायटी, अमेरिकन मराठी मिशन आणि पोर्तुगीज मिशनरी सोसायटी. कोण नव्हतं? पोर्तुगीज मिशनरीचा रेफरन्स आपल्याला आला नाही. बाकीचे सगळे होते. त्यामुळे उत्तर क्रमांक आहे आपला 4. 11वा, बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता? आता या प्रश्नाचं उत्तर कसं काढचाल बघा तुम्ही. गरीब हिंदू मुलांना शिक्षण देणे, गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे, गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे. काय जास्त योग्य वाटतं? युरोपियन. सुरुवातीच्या संस्था ते त्यांच्या स्वतःसाठीच काढतील ना. त्यामुळं गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे याचा उद्देश असला पाहिजे. आणि ऑप्शन मधून तुम्ही पहिले 2 ऑप्शन कुठले लिमिट करताल? ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 3. काय लिमिट केलो आपण? मुख्य हेतू एकच असणार आहे. एकच हेतू असल्यामुळे एक तर अ असेल किंवा ब असेल. अ म्हणतो हिंदू मुलांना आणि ब म्हणतो युरोपियन मुलांना. त्यामुळे माझं उत्तर आहे 4. युरोपियन जास्त योग्य, हिंदू वाटणार नाही. आणि ब्रिटिशांची आधीची स्ट्रॅटेजी बघता ते उलट मुस्लिम मुलांना म्हणले असते. त्यांना फुटच पाडायची होती ना आपल्यामध्ये. तर ते जास्त योग्य वाटलं असतं आपल्याला. हिंदू मुलांना नसायला पाहिजे. पुढे विल्यम बेंटिंग यांच्या काळात भारतीय लोकांना शिक्षण देण्यासंबंधी 2 परस्पर विरोधी मतप्रवाह होते, ते ओळखा. आता हे काय आहे? अँग्लिसिस्ट आणि ओरिएंटलिस्टचा वाद जो आपण बघितलाय. त्याच्यामध्ये सर H.A. विल्सन भारतीयांना पौरात्य शिक्षण द्यावे या मताचे होते. होते का विल्सन पौरात्य ग्रुपमध्ये? होते ना विल्सन. पुढे डेव्हिड हेअर भारतीयांना देशी शिक्षण द्यावे या मताचे होते. डेव्हिड हेअर कुठे होते? अपोजिट गटाचे होते. त्यामुळे ब नंबरचं चुकीचं आहे. आता ब चुकीचं केलं की ऑप्शन क्रमांक 4 माझा इलिमिनेट होतोय. पुढे चला. सर चार्ल्स ट्रिवियन पाश्चात्य शिक्षण द्यावे या मताचे होते. बरोबर आहे. चार्ल्स ट्रिवियन आपल्या लिस्टमध्ये होते, ते बरोबर आहे. लॉर्ड एल्फिन्स्टन मातृभाषेतून शिक्षण द्यावे या मताचे होते. यांना आपण कुठंच काही बघितलेलं नाही. आणि एल्फिन्स्टनच्या पॉलिसीमध्ये सुद्धा इंग्रजीला महत्व होतं. अ आणि क मला हमखास माहित आहे कारण माझ्या नोट्स मध्ये ते आहे. त्यामुळे अ आणि क बरोबर मी करेन. आणि तसंही अ क ड मला ऑप्शन सापडत नाही जर लिहायचं असेल तरी.
ओके, मग उत्तर आहे आपलं अ क बरोबर. पुढे, मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी पुढीलपैकी कोणत्या महाविद्यालयाची स्थापना त्याच्या आधी झाली होती? आता हा प्रश्न रद्द आहे आणि मला वाटतं की सगळ्यांची झाली होती. खाली दिलेल्या सगळ्या कॉलेजची स्थापना मुंबई विद्यापीठाच्या आधीच झाली होती, त्यामुळे त्यांना प्रश्न रद्द करावा लागलेला आहे. ओके, कदाचित त्यांनी खाली ऑप्शन सेट केले असतील, ते इथं प्रिंट झाले नसेल पेपरमध्ये. 1 बरोबर, 1 2 बरोबर किंवा वरीलपैकी सर्व असं काहीतरी ऑप्शन असणार आहे, ते एमपीएससीच्या पेपरमधून गायब होता. ओके, पुढे 14. इसवी सन 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यमची स्थापना केली? कलकत्ता आणि फोर्ट विल्यम कोणी केली होती? वेलस्ली, लॉर्ड वेलस्ली. पुढचा प्रश्न, W हंटर यांच्या द इंडियन मुसलमान्स या ग्रंथात मुसलमानांचे वर्णन कसे केले आहे? आता अशा प्रकारचे प्रश्न गॅरंटेड असणार आहेत. आणि हा काही आपला स्टॅटिक डेटा नाहीये ना, आपण वाचावं आणि वारंवार रिपीट करून लक्षात ठेवावं. मग असे प्रश्न आपल्याला एक अप्रोच घेऊनच जावा लागतो. ऑप्शन्स बघा, बंड करण्याची दांडगी इच्छा असलेले 1, बंड करण्या इतपत शूर 2, बंड करण्यास कमकुवत 3, संघटना बांधण्यास कमकुवत. काय एलिमेंट करा पहिल्यांदा? ऑप्शन क्रमांक 4 एलिमेंट कराल का? इतकं माझ्या लक्षात येते की त्यांचं स्टेटमेंट बंडाच्या बाबतीत आहे आणि गव्हर्नर जनरल हंटर काय बोलतील? त्यांच्या विरोधात जो कोणी बंड करेल त्याच्याबद्दलच बोलतील ना, त्यांना तीच जास्त चिंता होती. ओके, आता आपण बंड पर्यंत आलोय, तर मग याच्यामध्ये बघा सिमिलरिटी कुठे आहे? शूर आणि कमकुवत मध्ये सिमिलरिटी आहे किंवा अपोजिट आहे दोन्ही? ओके, तर मग शूर लक्षात ठेवा आणि कमकुवत लक्षात ठेवा. ओके, 1 आणि 2 आणि 3 माझ्या समोर आता राहिले. ओके, शूर तर नसायला पाहिजे त्यांच्या दृष्टीनं, कारण त्यांनी वीक करून ठेवलेलं होतं मुघलांना, त्यामुळं आपण 3 लिहायला पाहिजे कमकुवत, किंवा तेही आपल्या लक्षात येत असेल तर 2 3 पैकी सरळ सरळ आपण 3 कडे जायचं. 1 आणि 2, हा तसंही तुम्ही म्हणू शकता. ओके, त्याच्यावरनं सुद्धा दांडगी इच्छा आणि शूर त्याच्यामध्ये थोडीशी गडबड झाली तर तुम्ही रिलेशन पण लावू शकता. ओके, त्यांना एकंदरीत काय म्हणायचं की ह्यांचा आपला धोका नाही, हे काही करणार नाही असं त्यांचं म्हणणं. तुम्हाला काय म्हणायचंय? बर, आता मुळात हंटर कधी बोलतात हे आपल्याला माहिती नाही. हंटर आपल्याला 1882 माहिती आहे, ते कधी लिहितात काय लिहितात हे माहिती नाही. बट तुम्ही जे लॉजिक यूज करताय त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग कुठलं आहे बंडाच्या बाबतीत? आपण ऑप्शन वाचल्यानंतर कळतं की हा त्यांनी लिहिलेलं स्टेटमेंट, हे जे लिहिलेलं स्टेटमेंट आहे ते बंडाच्या बाबतीतच असणार आहे. त्यामुळे तुम्ही चौथं त्या लॉजिकने एलिमेंट केलं तर, आता बघा हे लॉजिक हळूहळू तुमचे पीवायक्यू जसं डेव्हलप करत चालणार तसे तयार होतील ते. सर नो डाऊट आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे, आपलं कुठलंही लॉजिक असो त्यातलं तर जास्त योग्य लॉजिक घ्यायचं आहे. ठीक आहे, हे आपल्याला कळलं. बंड रिपीट झाल्यामुळे आपण पोहोचलो आणि त्याच्यातून 2 3 वरती आलो आणि 2 3 मधून आपण 3 उत्तर लिहिलेलं आहे. पुढे, कर्झनकालीन रॅली आयोगाचा संबंध. कधीचा रॅली आयोग? 1902 चा. आणि ऍक्ट कधीचा बनला? 1904 चा युनिव्हर्सिटी ऍक्ट बनला होता. ओके, आता कशाशी संबंधित होता रॅली आयोग? युनिव्हर्सिटीशी संबंधित होता ना. युनिव्हर्सिटी म्हणजे काय झालं? उच्च शिक्षणाशी संबंधित. पुढे 17वा बघा, पुढीलपैकी कोणते भारतीय सदस्य 1917च्या सॅडलर आयोगात होते? ओके, 1917 आणि सॅडलर लक्षात ठेवायचं. खाली बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी. दादाभाई तर नसायलाच पाहिजेत ना, असले तर आपल्याला माहिती असलं असतं. आणि खाली आता बघा, हे आपल्याला माहिती आहे, 15ला प्रश्न आल्यामुळे खूप वेळा आपण पीवायक्यू बघितलं आणि आपण उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकतो. आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद. एक मला माहिती नसताना कसं सॉल्व्ह करायचं हे महत्वाचं आपल्याला. एक मी ब इलिमिनेट केलोय, दादाभाई नौरोजी, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 मी इलिमिनेट करतोय. आता माझ्याकडे राहते 3 आणि 4, क ड आणि अ ड. ओके, सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुद्धा मी लिहिणार नाही. सुरेंद्रनाथ बॅनर्जींचा सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये तसा रेफरन्स होता आणि त्याच्यानंतर नव्हता. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी ब्रिटिशांच्या विरोधात बोलत होते. मग आपल्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीला आयोगात जनरली लोक घेणार नाहीत, तसं आज पण होतं, तसंच ते त्या काळात पण असणं स्वाभाविक आहे. ओके, मग उत्तर आपलं काय आहे? क आणि ड. ओके, त्याच्यानंतर पुढं 18वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा भारतीय राजकारणावरती झालेला परिणाम नव्हता? म्हणजे नव्हता. ओके, बघा, यामुळे राष्ट्राभिमान आणि भूतकाळातील यशाचा साक्षात्कार वाढीस लागला. एक तर त्यांनी नव्हता म्हटलंय, त्याच्यामुळे मला माहिती आहे की एक कुठला तरी परिणाम नसणार आहे, एकच स्टेटमेंट नसणार आहे. त्यामुळे अ क इलिमेंट करा आणि ब क इलिमेंट करा. राहिले काय? फक्त ड आणि फक्त ब. माझा मी फक्त ड बघतो. फक्त ड काय? यामुळे स्त्री शिक्षणाला चालना मिळाली,
एक. आणि ब काय म्हणतं, यामुळे देशी भाषा वृद्धिंगत व्हायला मदत झाली. आता राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीमुळे आपल्या भाषेतून शिक्षण घ्यायचं आहे, तर 2 नंबरचं स्टेटमेंट योग्य वाटायला पाहिजे ना, देशी भाषा वृद्धिंगत झाली पाहिजे. राष्ट्रीय शिक्षणाचा उद्देशच तो होता. मग त्यातल्या त्यात मला चुकीचं काय वाटतं, स्त्री शिक्षणाला चालना मिळाली. आणि खरंच त्यावेळेस स्त्री शिक्षणाला चालना मिळाली नाही. ओके. राष्ट्रीय चळवळीमध्ये स्त्रियांचा समावेश कुठून सुरू आहे? आधी असेल तरी खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय चळवळीत स्त्रियांना कुणी आणलं? महात्मा गांधींच्या काळात आलेलं आहे. ओके. पुढे 19 बघा. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या पाश्चात्य शिक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हिंदुस्थानात एक राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली. दुसरं, पूर्ण देशाची भाषा म्हणून इंग्लिश भाषेचा स्वीकार केला. आणि तिसरं, यामुळे मध्यम सुशिक्षित वर्ग तयार झाला. आणि चौथं, इंग्लिश भाषा देशातील सर्व सुशिक्षितांनी मान्य केली नाही. यामध्ये ऑप्शन क्रमांक ए, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट क, ओ आणि क योग्य आहेत. याच्यात काहीच आपल्याला डाऊट नाहीये. ओके. अ आणि क कुठे आहेत बघा. अ आणि क कुठे आहे? एकच ऑप्शन आहे. मग आपण अ ब क पर्यंत पोहोचू शकतो. ब बद्दल किंवा ड बद्दल तुम्हाला डाऊट असेल तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि तसं पाहिलं तर इथं मला सगळे स्टेटमेंट बरोबर वाटतं. बरोबर आहे ना तुम्हाला? आता त्यांनी अ ब क उत्तर दिलं, म्हणजे त्यांनी ड चुकीचं म्हणलंय. ड काय आहे बघा, इंग्लिश भाषा देशातील सर्व सुशिक्षितांनी मान्य केली नाही केली. का करते? लॉजिक पण आहे ना, करायला नाही पाहिजे. म्हणूनच राष्ट्रीय शिक्षणाचा मुद्दा समोर आला. मग त्यातून आपण आपल्या भाषेतून शिक्षण द्यायला सुरुवात केलं वगैरे. ते काही असो, पण त्यांनी ऑप्शन इथं दिला नाही. मला उत्तरापर्यंत पोहोचायचं होतं, मी पोहोचले. अ ब क माझं उत्तर आहे. पुढे जाऊ. 20वा प्रश्न बघा. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा कधीचा आहे? व्हर्नाक्युलर ऍक्ट आपला 1878चा. कुणी मंजूर केलाय? लॉर्ड लिटन साहेबांनी. पुढे, देशी भाषिक कायदा 78च्या खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? देशी भाषिक वृत्तपत्रांचे मुद्रक व प्रकाशक यांच्याकडून सरकारी धोरणावरती टीका न करण्याची लेखी हमी घेतली जात असे. स्टेटमेंट बरोबर आहे. शांततेत वाचणं का गरजेचं बघा. इथं जर मी न काढून टाकलं असतं तर आपली गडबड झाली असती. टीका करण्याची हमी, आपण गडबडीत वाचून जातो आणि याला बरोबर करून जातो. त्यामुळे एक ना एक शब्द माहिती पाहिजे. सरकारच्या कार्यवाही विरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार वृत्तपत्र व्यावसायिकांना देण्यात आला नव्हता. हे सुद्धा बरोबर आहे. हा कायदा फक्त देशी भाषिक वृत्तपत्रांनाच लागू होता. हे आपण वाचलेलं आहे. त्यामुळे अ ब क उत्तर आहे. आणि कुठलं वृत्तपत्र अचानक इंग्लिशमध्ये कन्वर्ट झालं? अमृत बाजार आपण वाचलेलं आहे. आता वरच्या प्रश्नापासून आपण वृत्तपत्राचे बघतो बरं का. त्याच्यावरती आपण शिक्षणाचे प्रश्न बघितले होते. 22वा बघा. होम रूल चळवळीचा प्रसार करण्यासाठी कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्याचा प्रसार झाला होता? कॉमनवेल्थ, न्यू इंडिया, हरिजन, स्वराज. आपल्याला माहिती आहे कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. अ ब चं उत्तर आहे. हरिजन आणि स्वराज्याचा काही संबंध आला नाही पाहिजे. पुढं, आता असा एखाद दुसरा प्रश्न गॅरंटेड असणार आहे की जे आपण जनरली वृत्तपत्र वाचतो त्याच्या बाहेरचा प्रश्न येणारच आहे. येणार नाही अशातली गोष्ट नाही. आपण वाचल्यातला आला तर वेल अँड गुड, नाही आला तर आपण कसं अटेंड करणार आहोत. आता इथं बघा, वसुमती, प्रवासी, भारत मित्र, संदेश. मला याच्यातला संदेश आठवतोय. माझ्या नोट्स मध्ये संदेश आहे. संदेश कुणाचा होता? कोल्हटकरांचा. तर ड ला एक जोडा. ड ला एक जोडला कुठे दिसतं मला? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये सापडते. वरती ड च्या खाली एक लिहा बरं. ऑप्शन क्रमांक 2 ला आहे ना, शेवटी गॅप राहिला ना, तिथे एक लिहा. एकावरून सुद्धा मला उत्तर मिळत आहे. मग आता या प्रश्नावरून आपलं काम काय झालंय की बाकीच्या वृत्तपत्रांबद्दलची माहिती आपल्या नोट्स मध्ये ठेवून. ऑप्शन वसुमती कुठे लिहिलं बघा? हेमचंद्र प्रसाद घोषला. हे आपण नोट्स मध्ये लिहून ठेवायचं. आता प्रवासी, रामचंद्र चटर्जी. आता प्रवासी रामचंद्र चटर्जी लक्षात राहू शकतं. रामाचा 14 वर्षाचा वनवास आणि प्रवासी कनेक्ट करू शकता तुम्ही. ओके. त्याच्यानंतर भारत मित्र कुठे आहे? बाल मुकुंद गुप्त आणि अंबिका प्रसाद वाजपेयी. दोघांची नावं आहेत. दोघं मित्र. याला आपण जोडू शकतो जर परत असा सेमच प्रश्न रिपीट झाला तर. ओके. भारत मित्रला तुम्ही दोन्हीकडे जोडू शकता. आता पुढे जाऊया आपण 24 ला. लाला लजपत राय यांनी पुढील पैकी कोणती वृत्तपत्रे चालवली? आता एक मला माहिती आहे की इथे यंग इंडिया हे सगळ्यांना माहिती होतं. यंग इंडिया आपण लिहू शकतो. बाकीच्या वृत्तपत्राबद्दल काही माहिती नसणार आहे. तर इथं मी जाणार आहे मिनिमम रिजेक्शनच्या रूल नुसार. मी लिहिणार होतो ABCD, कारण मला पंजाब बद्दल काही माहिती नव्हती.
सॉरी पंजाबी बद्दल, पंजाबी बद्दल. आणि लाला लजपत राय तिकडचे असल्यामुळे मी त्याला हो म्हटलेलं होतं. पण उत्तर आहे ए बी सी. आता फक्त इतकं लक्षात ठेवायचं की तुमच्या नोट्स मध्ये ते असायला पाहिजे. सॉरी एबीडी, एबीडी असायला पाहिजे, एबीडी सॉरी. म्हणजे त्यांनी काय म्हणले, न्यू इंडिया नाही. मग न्यू इंडिया कोणाचं आहे? पण न्यू इंडिया त्यांच्या नावाने सुद्धा असू शकलं असतं, कारण 2-3 ठिकाणी आहे. त्याच्यामुळे मला कन्फर्म माहिती नसल्यामुळे मी एबीसीडी लिहिलं होतं. पण आता हा प्रश्न आहे तसा रिपीट झाला तर तुम्हाला एबीडी उत्तर देता आलं पाहिजे. यंग इंडिया, द पीपल आणि पंजाब. पुढचा प्रश्न बघा, मीरत उल अकबार काय म्हणतात? त्यांच्या पण नावानं आहे. बिपिन चंद्र दोघांचा आहे, दोघांच्या नावानं सुद्धा ते पेपर आहे. न्यू इंडिया बघा, बिपिन चंद्र आणि अॅनी बेझंट. तर एक्झॅक्टली माहिती असेल तर ठीक आहे. लाला लजपतरायच्या नावानं पण असू शकतं, मला काय कन्फर्म माहिती नव्हतं म्हणून मी ते एबीसीडी लिहून आलो होतो. आता मात्र आपण चुकायचं नाही. आता मीरत उल अकबार कोणाचं आपल्याला माहिती आहे? राजा राममोहन राय. एक बघा, डायरेक्टली उत्तर पोहोचतो आपण उत्तरापर्यंत, एक लिहिलं की उत्तर मिळून जातं. आता त्याला पुढचं पण लक्षात ठेवा. काय आहे बघा, जाम ई जहनुमा कुणाचा आहे? कलकत्त्यातील इंग्रजी व्यापार कंपन्यांनी हा वृत्तपत्र सुरू केला होता. रास्त गोफ्तार आपल्याला माहिती, गुजराती पाक्षिक आहे आणि दादाबाईंचा आहे. आणि अखबार ओ सौदागर कुणाचा आहे? दादाबाई कावजी. मग आता तुम्हाला अखबार ओ सौदागर एक नवीन लक्षात आलेलं आहे, तेवढं लक्षात घ्यायचं आहे. कुणाचं आहे ते? दादाबाई कावजींचं आहे. पुढे, स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेल्या पत्रिका आणि ज्यांनी सुरू केल्या ते लोक त्यांच्या जोड्या जोडायचे आहेत. एक आहे बामबोधिनी, अबला बांधव, अंतपुरम, भारती. आता मला भारती हा शब्द क्लिक झाल्यानंतर मी काय लिहिणं अपेक्षित आहे? विश्व भारती. कुणाशी कनेक्ट होतं? टागोरांशी. मग भारती मी देवेंद्रनाथ टागोरांशी जोडू शकतो का? मला काहीच याचा आयडिया नसताना मी जोडू शकतो. मग ड ला अ जोडा, तुम्हाला डायरेक्टली उत्तर भेटतं. एक. किंवा आपण 1 2 3 4 आणि 4 3 2 1 चा संबंध घेऊन गेलो तर आपण इथं चुकू, कारण 1 आणि 3 मध्ये आपण 3 लिहून अपेक्षित आहे. तर त्याच्यामुळे त्याच्या आधी आपण वेगळं कुठलं लॉजिक वापरतो का ते बघायचं आणि ते लागलं. आता बाकीचे लक्षात ठेवा. बामबोधिनी कोण आहे? उमेश चंद्र दत्त. आता हे लक्षात ठेवण्यासाठी बघा, उमेश चंद्र आपण कुणाला म्हणतो? उमेश कुणाचं नाव असतं? महादेवाचं, शंकराचं ना. तर आता त्या बामला तुम्ही बम लक्षात ठेवा. बम बम भोलेनाथ वरून तुमच्या लक्षात राहिला पाहिजे उमेश चंद्र आहे. पुढे, अबला बांधव कुणाला जोडायचंय? द्वारकानाथ. कोण आहे द्वारकानाथ? कृष्ण. मग अबला बांधवाला नेहमी धावून येणारा कोण असतो? कृष्ण. तर अबला बांधवाला द्वारकानाथ तुम्हाला जोडायचं आहे. अंतपूर कुणाचा आहे? शशीपाद बॅनर्जी. आता शशी म्हणजे कोण आहे? चंद्र. चंद्र कधी होतोय? दिवस उरकल्यानंतर. तर अंतपूर याच्यावर लक्षात ठेवा, दिवस संपला आणि शशीपाद सर आलेले आहेत. तर तुम्ही कसंही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. याच्यावर बेटर काय सापडले की मला सांगा. पुढे 27 बघा, मराठी नियतकालिकांच्या काळानुसार त्यांचा क्रम लावायचा आहे. प्रभाकर, दर्पण, विविध ज्ञानविस्तार आणि निबंधमाला. पहिलं ऑप्शन काय एलिमेंट करतं? ऑप्शन क्रमांक 2. आपल्याला काय माहिती आहे? दर्पण सगळ्यात आधीच मला इतकं माहिती आहे. त्याला मी वरती घेतलं, बी ला. बी पासून सुरुवात झाली. आता बी च्या नंतर बघा, 2 ठिकाणी ए आहे आणि एका ठिकाणी सी आहे. ए काय आहे? प्रभाकर आहे. आणि सी काय आहे? विविध ज्ञान विस्तार आहे. ह्याच्यातलं तुम्हाला नेमकं माहिती असेल तर त्याला समोर घ्या, नसेल तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 मध्ये सिमिलरिटी आहे, या आधारावरती तुम्ही 3 इलिमिनेट करा. इथे का लक्षात काय सांगतो मी? आता बी ए सी डी किंवा डीसी आहे. विविध ज्ञान विस्तार आणि निबंधमाला याच्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते लिहा. एक आहे तुमच्याकडे आता ऑप्शन 1 आणि 4 पैकी 4 लिहिणार एक ऑप्शन आहे. किंवा दुसरं मला इतकं कळतंय की मी बी ला आधी घेतल्यानंतर बाकींचा सिक्वेन्स आहे तसा लावतो. ए सी डी सिक्वेन्स येतो ना, एबीसीडी यावेळी त्यांनी काय केलंय? बी ए सी डी केलंय. मला बी आधी एवढंच कळलंय. मग राहिलेले अल्फाबेट्स आहेत ना, ते मी अल्फाबेटिकली लावतो. त्याच्यानुसार सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. 2 माहिती म्हणजे कुठले? बर, 1941 आहे. अजून दर्पण माहिती आहे, मी असं म्हणतोय. पण तुम्हाला एवढं तरी माहिती आहे का, म्हणजे विविध ज्ञान विस्तार आणि निबंधमाला कधीच याची काय आयडिया आहे का? हा हा तोच तर प्रॉब्लेम आता इथे. आपल्याला एवढं माहिती पाहिजे, एवढं तरी माहिती आहे तुम्हाला की प्रभाकर नंतर खालचे दोघं आहे, याची आयडिया आहे की काही? तर तशी पण नाही. मग अशा वेळेस आपण जे डिस्कस केलं त्यानुसार आपल्याला जावं लागतं. आपण आधी इलिमिनेट करायचे ऑप्शन्स, एक मी इलिमिनेट केलाय.
त्याच्यानंतर 1 आणि 4 मी का निवडलं आपल्याला कळलं. 2 नंबरला कुणाला ठेवायचं आपल्याला, प्रभाकरला ठेवायचंय. का ठेवलं मी प्रभाकरला, तो 2 ठिकाणी रिपीट झालाय 1 आणि 4 ला. याच्यावरनं मी सी ला एलिमिनेट केलेलं आहे, येतं का लक्षात. मग 1 आणि 4 मध्ये मी 4 पण लिहू शकतो आपल्या लॉजिकनुसार, तर त्याच्यावरून बेटर लॉजिक काय आहे माझं, सिक्वेन्स. ओके, BACD अल्फाबेटिकली सिक्वेन्स मध्ये आहे. आलं लक्षात. हा बर, CD. ओके, फर्स्ट आणि सेकंड मध्ये CD आहे. हा सिक्वेन्स पण तुम्ही घेतला तर A आणि 2 राहतात, आणि 2 तर आपण एलिमिनेट केले, त्याच्यामुळे 1 बरोबर आहे. ओके, तसंही तुम्ही जाऊ शकता. जिथं आपल्याला काही क्ल्यू लागत नाही तिथं कसंही उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ओके, पुढे बघा. पुढील वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या जुळवायला सांगितल्यात. किरण, नेटिव्ह ओपिनियन, इंदुप्रकाश, इंडियन स्पेक्टेटर. आता ज्यातलं आपल्याला इंदुप्रकाश माहिती आहे, खूप वेळ आपण वाचलेलं असतं. मग इंदुप्रकाशला कोण आहे, चंदावरकर आहे. मग इंदुप्रकाशला म्हणजे सी ला 2 जोडा. सी ला 2 जोडले की ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 माझा एलिमिनेट होतो, 1 आणि 2 राहत आहे. ओके, आता पुढे बघा. याच्यातल्या याच्यात आपल्याला नेटिव्ह ओपिनियन सुद्धा माहिती आहे. कोण आहेत नेटिव्ह ओपिनियनला, तर ब ला 1 जोडा. मग आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतोय, ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1842 साली डॅश डॅश या वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली होती. मी पहिल्यांदा काय एलिमेंट करेन, दर्पण. काय एलिमेंट करेन, 1840 ला दर्पण बंद झालेलं आहे. 1832 ला सुरू झालं आणि 40 ला बंद झालं, त्यामुळे मी दर्पण काढलं. मराठा पण काढतोय, कारण मराठा कधी आलाय, 81 ला मराठा आणि केसरीची सुरुवात आहे. आता राहिले माझे ज्ञानोदय दीनबंधू. दीनबंधू कधीच आहे, 80च्या दशकातलाच आहे ना तो. ओके, त्यामुळे दीनबंधू पण मी इलिमिनेट केलं पाहिजे. राहतोय माझा ज्ञानोदय, त्याच्यावरून आपण ज्ञानोदय पर्यंत पोहोचू शकतोय. ओके, ब्रिटिशांचं पण आहे, त्या लॉजिकने तुम्ही जाऊ शकता. ब्रिटिश वृत्तपत्र असल्यामुळं ते इंग्रजीचं महत्व सांगू शकतात. पण इंग्रजीचं महत्व आपल्या इतर समाज सुधारकांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे. इंग्रजी शिकलं पाहिजे हे त्यांचं मत होतं. पण इथं इलिमिनेशन जाणं जास्त योग्य होतं, कारण त्यांनी आपल्याला हिंट दिलं 42. त्यांनी स्वतः सांगतं की या वर्षी कुठलं वृत्तपत्र होतं की नाही ते शोध. आपण तसं शोधत जायचं आहे. ओके, आणि 3 तरी नव्हते आपल्याला माहिती, त्याच्यावरून आपण उत्तरापर्यंत पोहोचलो आहे. ओके, पुढे बघा. गुराखी, प्रतोद, अरुणोदय आणि विश्ववृत्त आणि त्यांचे ठिकाण आहेत. ओके, आता याच्यामध्ये बघा, विश्ववृत्त बद्दल आपण वाचलं होतं. विश्ववृत्त कुठून होतं, कोल्हापूर वरून येत होतं. ओके, तर डी ला 4 जोडतोय. हे आपण कुठून बघतोय, आपल्या नोट्सच्या आधारावरती सॉल्व्ह करतोय बरं का. ओके, डी ला 4 जोडल्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 आपले एलिमिनेट होतात. राहतंय माझं 1 आणि 3. ओके, तर याच्यामध्ये त्यांनी स्वतः गुराखीला काय दिलेलं आहे, मुंबई जोडलेलं आहे. ओके, मग आता प्रतोदला तुम्हाला एक तर ठाणे लिहायचंय किंवा सातारा लिहायचंय, आणि याच्यातून तुम्हाला काही माहिती असेल तर त्याच्यावरून उत्तर काढा. नसेल तर काय लिहाल तुम्ही, 1-3 वरून तुम्ही कुठं पोहोचाल, 3 ला पोहोचणार आहेत, 1-3 मधून. ओके, आता मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, गुराखी मुंबईवरून आहे, प्रतोद जे आहे ते सातारावरून आहे, आणि अरुणोदय जे आहे ते ठाण्यावरून आहे, आणि विश्ववृत्त कोल्हापूरवरून आहे. ओके, पुढील वर्तमानपत्रे व त्यांचे संपादक जोडायचे आहेत. हे ब्राह्मणोत्तर चळवळीतले वृत्तपत्र आहेत. जागृती कुणाचं होतं, भगवंतराव पाळेकर. ते तुम्ही कसं लक्षात ठेवताल, आता 1 ला 4 जोडली की डायरेक्टली उत्तर पण आहे बघा 3. ओके, आता जागृत असणे म्हणजेच भगवंताचं स्मरण करणे आपण बघतो. ओके, तुम्ही कुठल्याही धर्माचा अभ्यास करा, त्या धर्मामध्ये फक्त एवढंच सांगितलंय. मला काही खूप अक्कल याच्यातली गोष्ट नाहीये. मी जे ओशो ऐकतो ते तुम्हाला सांगतोय. ओके, तर ओशो सांगतो की कुठलाही धर्म तुम्हाला हेच शिकवतो, तुम्ही 24 तास जागृत राहायला शिकलात तर तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचला. तसं पोहोचला नाही, आपण जे पोहोचला म्हणतो तसं, जे ऍक्च्युली जे प्रत्येकाला अपेक्षित असतं त्याला आपण मोक्ष म्हणतो, किंवा या जगातून पलीकडे जाणं म्हणून, वॉट एव्हर, बोधित्व मिळणं म्हणा, काही त्याला वेगवेगळी नावं आहेत. तर ते मला क्लिक झालं, त्याच्यावर मी जागृतीला भगवंतराव पाळेकर जोडलेलं आहे. ओके, सगळ्यात मोठा चॅलेंज तोच असतो या गोष्टीमध्ये, अध्यात्मामध्ये. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि थोडंफार समजत असेल तर सगळं कळतं, पण वळत नाही, सगळ्यात अवघड गोष्ट आहे. ओके, तुम्ही कितीही गाव गप्पा मारला तरी ते इम्प्लिमेंट होणं अपेक्षित आहे. तसंच माझं आहे, मला ते माहिती आहे, पण माझ्याकडून इम्प्लिमेंट होत नाहीये. ओके,
पुढे जाऊया आपण राष्ट्रवीरकडे. राष्ट्रवीरला कोण आहेत बघा, शामराव देसाई. भारत एक राष्ट्र आहे अशी घोषणा करणारा इतिहासातला पहिला व्यक्ती कोण आहे? कृष्ण. श्यामला तुम्ही जोडू शकता, कृष्ण आणि श्याम. त्याच्यानंतर हंटर कुणाचा आहे? खंडेराव बागवत. त्याला तुम्ही कसंही जोडा, मला माहिती नाही. पुढे आहेत ब्राह्मणेतर. ब्राह्मणेतर मध्ये व्यंकटराव गोडे, हिच्यावरनं मी गोड लक्षात ठेवलं. ब्राह्मणांचं जेवण जनरली गोड असतं, त्याच्यावरनं तुम्ही त्याला जोडू शकता, तुम्ही कसंही जोडा, त्याच्याशी काही प्रश्न नाही. पुढे 32वा प्रश्न बघा. सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात येथून प्रकाशित होणाऱ्या दीनमित्र वृत्तपत्राची महत्वाची भूमिका होती. म्हणजे दीनमित्र कुठून यायचं एवढं त्यांनी विचारलेलं आहे. कुठून यायचं? तरवडी. 33 बघा, 33. 1839च्या सुमारास भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागल्या. पुढे दिलेल्या ठिकाणी व तिथून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांची संख्या यांची जोड्या लावायला सांगितलेली आहे. इथं कुठून किती वृत्तपत्र यायची हे अभ्यास करणं म्हणजे नॉनसेन्स. इकडे 1839 तू वर्ष सांगतो, त्यातनं परत ते वृत्तपत्र जोडायची आहे. मग असा प्रश्न तुम्ही कसा सॉल्व्ह करता? इथं तुम्हाला पहिलं लॉजिक डोक्यात काय आलं पाहिजे? राईट साईडला बघा, एक वृत्तपत्र, 9 वृत्तपत्र, 9 युरोपियन पत्रिका, 10 युरोपियन व 4 पत्रिका, म्हणजे 10 आणि 4 किती झाले? इकडे 14 पकडा. आणि खाली 26 आणि 9 किती होतात? 35 पकडा. तर याच्यावरून बघा तुम्हाला काय सुचतंय सांगा मला आधी. तुम्ही काय विचार करता हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना? सगळ्यात जास्त कुठून आले पाहिजेत? कारण कोलकात्यापासूनच तरी सुरुवात झालेली आहे, तेवढं तरी आपल्याला लक्षात आलेलं आहे आपण वाचताना. आणि सुरुवातीला सगळे कुठून होते? कलकत्त्यावरूनच होत्या. त्यामुळे कलकत्त्याला मी 4 जोडेन. ऑप्शन क्रमांक 1 आणि मी 4 इलिमिनेट करेन. आता त्याच्यानंतर सेकंड हायेस्ट कोण असला पाहिजे? मुंबई असला पाहिजे. त्याच्या कम्पॅरेटिव्हली दिल्ली आणि मद्रास जरा कमी होते. मुंबईला मी जोडतो 3. डायरेक्टली मला उत्तर आलं का? सॉरी, मुंबई कुठे आहे? मुंबईला 2 ला 3 जोडता ना, खालचा ऑप्शन 3 नंबरचा ऑप्शन. येते का लक्षात? मी सगळ्यात हायेस्ट कोलकाता, त्याच्यानंतर मुंबई. याच्यावर मी ऑप्शन क्रमांक 3 ला कसं पोहोचलं लक्षात आलं का तुमच्या? एक ते पण आहे. आणि सगळ्यात लिस्ट कुठून आलं पाहिजे? दिल्ली. त्यावेळेस दिल्लीचा काही विशेष संबंध नव्हता, त्याच्यामुळे एक वृत्तपत्र मी दिल्लीला लावेल, म्हणजे 1 ला अ ला 1. येते का लक्षात? फक्त या कॉमन सेन्सच्या आधारावरती आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पुढे लंडन येथील द टाइम्स वार्ताहराने लिहिले आहे, डॅश डॅशच्या शोधापासून या गोष्टीचा आजन्म भारतात जितका जोरदार आणि महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे तितका आज तागायत कधीही नव्हता. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखांचे निम्मे सैन्य हतबल झाल्यासारखे होते. हा वार्ताहर कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे? एक आहे डाक सेवा, दुसरा आहे विजेवर चालणारे तारयंत्र, तिसरा आहे एनफिल्ड रायफल, चौथा आहे तैनाती फौजा. यातलं तुम्ही आधी काय एलिमेंट करा? तैनाती फौजा एलिमेंट करचा आणि एनफिल्ड रायफल करचा. जर एनफिल्ड रायफलच्या शोधापासून असा काही संबंध येणार नाही आणि त्यातल्या त्यात त्यांनी काय म्हणले, सैन्याचा प्रमुख निवांत राहील, त्याच्या हातात एनफिल्ड रायफल, तर तो शांत राहणार नाही ना, एवढं तर नक्की आपल्याला. ते हातबल तो राहणार नाही, ते तरी तर राहते डाक सेवा आणि विजेवरची तार यंत्रणा. डाक आणि तार त्यात सिमिलॅरिटी पण आहे, दोन्हीपैकी एक उत्तर असलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात 2 नंबरचा ऑप्शन खूप जास्त एक्सप्लेन्ड आहे. त्याने तार यंत्र सुद्धा टाकू शकला असता, तो अति एक्सप्लेन करून सांगतो की विजेवर चालणारे तार यंत्र, तो हिंट देतो की हे उत्तर आहे. मग सेल्फ एक्सप्लेन या आपल्या अप्रोच वरून हे उत्तर आलं असतं. ओके. त्यानंतर पुढील वृत्तपत्रांची त्यांच्या कालाक्रमानुसार मांडणी करा. बॉम्बे हेरॉल्ड, बॉम्बे कुरिअर, बॉम्बे गॅजेट आणि बॉम्बे समाचार. ओके. तर हे तरी आपल्याला माहिती आहेत सगळे. ऍटलिस्ट एवढं तरी माहिती आहे की समाचार सगळ्यात शेवटी आहे, समाचार. मग तुम्ही ऑप्शन 2 आणि 4 एलिमेंट केलं तर 1 आणि 3 राहतं, आणि 1 आणि 3 पैकी तुम्ही 3 लिहायला पाहिजे. दोन्ही प्रकारे लॉजिक न येतं ते. एक तर आहे 3 वाला ऑप्शन मध्ये तुमचा सिक्वेन्स पण दिसतोय, आणि दुसरं 1 आणि 3 मध्ये आपण 3 लिहितो, त्याच्यावरून सुद्धा आपण तिथं पोहोचू शकतो. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 36 बघा. पुढील वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक आणि संपादकांच्या जोड्या लावायला सांगितलेले आहेत. जमीनदार, अल हिलाल, कॉम्रेड आणि इंडिपेंडंट. आता याच्यातलं तुम्हाला एक कुठलं तरी माहिती असेलच. अल हिलाल माहितीये, मौलाना आझाद आपण रेफरन्स मध्ये ठेवतोय. 4 नंबरचा ऑप्शन मी एलिमिनेट केलेला आहे. त्याच्यानंतर कॉम्रेड कुणाचा आहे? मोहम्मद अली.
यांचाही रेफरन्स आपण वाचलेला आहेच. तर त्यामुळे 4 लिहू शकता आणि या दोन्हीवर तुम्हाला डायरेक्टली उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 2. ओके. आणि माहिती नसेल इथे तर तुम्ही सिमिलरिटीच्या आधारावरती जाऊन उत्तर काढू शकता, कारण 4 3 2 1 1 2 3 4 असं कुठं दिलेलं नाही. त्याच्यावरून तुम्ही शोधून याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. एक तर बघा, 1चं रिपिटेशन आहे आणि 4चं रिपिटेशन आहे. 1 1 आणि 4 4. त्याच्यावरून 2 3 राहतील आणि 2 3 मध्ये मी 3 लिहून. ओके. पण याच्यातलं मला 2 व्यक्तींची वृत्तपत्र माहिती असल्यामुळे मी एक्झॅक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकलो आहे. पुढचा परत ब्राह्मणेतर आहेत बघा. याच्यामध्ये विजयी मराठा, जागृती, परत जागृती आले. जागृतीला कुठे जोडायचं? भगवंतराव. बी ला 2 जोडा. बी ला 2 जोडले की डायरेक्टली उत्तर आहे आपल्याला 1 2 3 4 वाला ऑप्शन क्रमांक 2. ओके. मग विजयी मराठा कुणाचा आहे? श्रीपादराव शिंदे. दिनमित्र कुणाचा आहे? मुकुंदराव पाटील. आणि डी कैवारी कुणाचा आहे? आता दिनमित्र मुकुंदराव लक्षात ठेवू शकता बघा तुम्ही. दिनमित्र, दिन म्हणजे काय? गरीब. आणि मुकुंद कुणाचं नाव आहे? कृष्णाचं नाव आहे. तर तुम्ही सुदामाला कनेक्ट करू शकता. त्याचा दीनमित्र, सुदामाचा मित्र मुकुंद, असं तुमच्या लक्षात राहू शकतं. ओके. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला? याचं उत्तर काय लिहायचं? उत्तर 3 आहे ते सोडा. बाकीचं तुम्ही काय लिहाल? एक का सेल्फ एक्सप्लेन स्टेटमेंट आहे, ब्रॅकेट मध्ये पण त्याने दिलेलं आहे. याच्यावरून असं वाटेल की आपलं लॉजिक एमपीसीला कळलं, असं काही नाही. तर कधी कधी चुकू शकतं, ते सोडून द्या. आपण आपलं घेऊनच जायचं. सेल्फ एक्सप्लेन स्टेटमेंटच उत्तर लिहायचं आहे आपल्याला. ओके. एकच लिहून येईन मी, पण इथं उत्तर आहे आता व्यंकू बाळोजी काळेवार. आता हे लक्षात ठेवा, जर परत प्रश्न रिपीट झाला तर आपण व्यंकोजी काळेवारच लिहिलं पाहिजे. पीवाय किंवा अजिबात चुकायचं नाही. ओके. पुढे 1831 साली मुंबईत स्थापन झालेला हा छापखाना महाराष्ट्रीयन व्यक्तींनी स्थापन केलेल्या आद्य छापखान्यात गणला जातो. ऑप्शन बघा, भास्कर पांडुरंग यांचा छापखाना, गणपत कृष्णाजी यांचा छापखाना, निसर्ग निर्णय सागर प्रेस आणि ज्ञानोदय छापखाना. 2 एलिमेंट करून मी 2 ठेवेन. कोणते 2 ठेवेन? 1 आणि 2. 3 4 मी एलिमेंट करतोय. 1 आणि 2 का ठेवतोय? दोघांमध्ये सिमिलरिटी आहे. नावं दिले आणि त्यांचा छापखाना आहे असं सांगितलं. एकामध्ये दिले भास्कररावांचा छापखाना, दुसरा गणपतरावांचा छापखाना. ओके. मग 3 आणि 4 एलिमेंट केले की 1 आणि 2 राहतं आणि 1 आणि 2 मध्ये मी लिहितो 2 ला. याच्यावरून मला हे उत्तर मिळू शकतं. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, ब्रिटिशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले? का आणले? ब्रिटिशांना फक्त स्वतःचा फायदा साध्य करायचा होता. एक स्टेटमेंट बरोबर आहे. भारतीयांना औद्योगिक विकास करणे काय ते माहिती नव्हते, हे तर अजिबात चुकीचं असेल. भारतीय मोठ्या प्रमाणात शिकलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करू शकत नाहीत असे ब्रिटिशांना वाटत होते. याला पण काही अर्थ नाहीये. चौथा आहे, भारतीय औद्योगिक विकासावर उत्सुक नव्हते. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हे खालचे 1 2 3 4 जरी खरे असले तरी इतिहासाचा अँगल चुकीचे. येते का लक्षात तुमच्या? आपल्याला उत्तर लिहायचं 1. ब्रिटिशांनी फक्त स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता. हे पण खरं, तुम्ही इतिहासाचा अँगल न बघितलं तर सिस्टमॅटिकली भारतीय उद्योग संपवण्यात आला होता. भारतीय उद्योगांच्या बाबतीमध्ये काही विषयामध्ये भारतीय उद्योग खूपच पुढे होते. म्हणजे जसं की टेक्स्टाईलमध्ये भारतात जसं टेक्स्टाईल इंडस्ट्री होती तसं भारतात जगात त्यावेळेस पॅरलली तेवढी ताकदवान टेक्स्टाईल इंडस्ट्री कुठंच नव्हती. किंवा ते सोडून बाकीचे काय पण काही आर्ट्स होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोखंड वितळून त्याच्यापासून वस्तू तयार करणं, त्याचं उदाहरण आपण मिडल हिस्ट्रीमध्ये बघतो बघा. एक कुठला तरी महरोलीचा स्तंभ आहे, तो स्तंभ मिडिवल काळातला आहे. त्या काळात सुद्धा आपल्याला लोखंड वितरणाची टेक्निक माहिती होती. अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या जे भारत त्याच्यात पुढे होते. आणि किंवा तुम्ही ह्याच्यात घ्या सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चरमध्ये भारतातले असे काही स्ट्रक्चर आहेत मिडिवल किंवा एन्शियंट मध्ये, तर त्याच्या कम्पॅरेटिव्ह तुम्हाला कुठंच सापडणार नाही. महाबलीपुरम असू दे किंवा आपलं आयहोल असू दे किंवा आपलं ते कर्नाटकातलं कुठलं आहे मोठा हम्पी असू दे, अशा ठिकाणचे जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर ते लक्षात येतं. पण ब्रिटिशांनी ते सिस्टमॅटिकली संपवलं. त्यांना उद्देश काय होता त्यांचा? व्यापार वाढवणं. जर ही लोक व्यापारी राहिले किंवा स्किलवाले राहिले तर आपलं काही खरं नाही. तर अशी पण उदाहरणे आहेत त्यांचे की जे स्किलवाले होते. फॉर एक्झाम्पल टेक्स्टाईल विणकर होते, काहींची बोटं कापण्यात आली, काहींचे हात कापण्यात आले, जबरदस्ती करून अशा पद्धतीने सगळं संपून टाकलेलं होतं. ओके. तर त्याच्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की खालचे 3 स्टेटमेंट चुकीचे आहेत. ओके. आता सध्या हे 3 स्टेटमेंट आपल्याला लागू होतात खालचे आताच्या भारताला. आधीच्या भारताला नाही, आधीचा भारत खूप प्रगत होता. वसाहत काळात हे बंगालमधील जहाज बांधणीचे उद्योग केंद्र नव्हते.
पुढचा प्रश्न बघा. एक आहे कलकत्ता, हुबळी, ढाका, चित्गा. मी कलकत्ता लिहिणार नाही, लिहिणार म्हणजे माझं उत्तर कलकत्ता असेल. का कलकत्ता असेल? का लिहिणार आहे मी कलकत्ता? उत्तर मी कलकत्ता लिहिणार आहे. वसाहत काळामध्ये ना, सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे की हुबळी, ढाका आणि चितगाव इथं जहाज बांधणीची उद्योग केंद्र असणं अपेक्षित आहे. कलकत्त्याला नाही, कारण कलकत्त्याची दोन कारण. एक तर ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट होतं, ठिकाण होतं, आणि दुसरं त्याचं कारण आहे की कलकत्ता नंतर डेव्हलप झालं हळूहळू. अनेक गावांना एकत्र होऊन ते डेव्हलप झालेलं आहे. बाकीचे तुम्ही क्लिअरली लक्षात ठेवू शकता की समुद्राच्या जवळ असणारे तिथे उद्योग असू शकतो. पुढचा 42वा प्रश्न बघा. पुढे दिलेल्या कंपनी, आणि आता हा प्रश्न काही पण या प्रश्नाला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार आहे ते तुम्ही बघा. ओके, आता अशा कंपन्या आणि त्यांचं ठिकाण कुठं आहे याचा सोर्स पण मला कुठं सापडलेला नाही. तर मग मी काय केलं, खाली ऑप्शन मध्ये बघितलं 4 3 2 1 आणि 1 2 3 4 कुठं आहे का. एका ठिकाणी मला 4 3 2 1 सापडलं. मी 3 लिहून आलेलो आहे आणि याचं उत्तर आहे 1. आता तुमच्या नोट्स मध्ये ते लिहून ठेवायचं. जोसेफ अँड कंपनी बराकरला होती. मॅके आणि कंपनी राणीगंजला होती. बंगाल आयन्स कंपनी जी होती ती कलकत्त्याला होती. आणि अलेक्झांडर अँड कंपनी होती ती असनसोलला. याला खूप लोकांनी ऑब्जेक्शन घेतले आणि याचे रेफरन्स खूप वेगवेगळे आहेत. या कंपन्यांचे रेफरन्स तुम्हाला 3-4 तरी सापडतील की त्याच्यामध्ये एक्सचेंज होतील ठिकाण. पण म्हणून अशा प्रश्नांची तयारी कधीच करायचं नाही. ओके, याला काही अर्थ नाही. फक्त रिपीट झाला तर मग मात्र आपण उत्तराला तयार असलं पाहिजे. 43 बघा. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? इसवी सन 1899 मध्ये आसाम तेल कंपनीची स्थापना करण्यात आली. आसाम तेल कंपनीची स्थापना करण्यात आली. एक स्टेटमेंट आहे खाली. 1905 मध्ये तिचे उत्पादन 1.25 लाख लिटर होते. दोन्ही स्टेटमेंट एक तर तुम्ही बरोबर केलं पाहिजे जर आयडिया नसेल तर, पण दुसरं स्टेटमेंट तुम्ही चुकीचं करणार आहे का? थोडासा विचार करून घ्या की दुसरं स्टेटमेंट तुम्हाला चुकीचं करायचं. 1905 मध्ये तिचे उत्पादन सुमारे 1.25 लाख लिटर होते. म्हणजे मला एक 1.25 ऐवजी 1.24 पण असेल. बट एक रफ तुम्ही नॉलेज किंवा तुमचं लॉजिक काय वापरू शकता. मला असं वाटतं की 1.25 लाख लिटर ही खूप मोठी अमाऊंट आहे. 15 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या कंपनीची इतकी मोठी कॅपॅसिटी असणार नाही. नाही, काय म्हणलात तुम्ही? हा, ओके. हा, तेच तुम्हाला म्हणते की 6 वर्षात इतकी कॅपॅसिटी नसणार आहे. येस, दॅट वॉज आय एम एक्सप्लेन की तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की इतक्या वर्षामध्ये इतकी मोठी पॉवर असू शकत नाही मॅन्युफॅक्चरिंग. आणि मुळात तेवढी गरज तर आहे. औद्योगिकदृष्ट्या तेवढा डेव्हलप नसलेल्या देशामध्ये त्याची एवढी गरज पण नाही. बट हे झालं सगळं नंतर. जर तुम्हाला हे तिथं क्लिक झालं नाही तर तुम्ही आणि बी लिहू शकता. ओके, ठीक आहे. दोन्ही बरोबर लिहून तुम्ही दोन्ही सत्य आहे असं लिहिणं अपेक्षित आहे. पण तेवढं जर तिथं चाललं की आपण जर शांत राहिलो असेल आणि आपल्याला वेळ भरपूर असेल तर आपण एक बरोबर आणि बी चुकीचं करू शकतो. ओके, पुढचा प्रश्न. अ आणि ब विधाने वाचून उत्तराचा पर्याय निवडायचा आहे. ब्रिटिश काळात भारतातील रेल्वे मार्ग सरकारी निधीतून बांधले गेले नाहीत. बरोबर आहे स्टेटमेंट. ओके, कारण कॉन्ट्रॅक्ट दिले होते बाहेरचे खूप सारे. आपण काही कंपन्या पण बघितल्या त्याच्यात आपले नाना शंकर सेठ पण होते. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, भारतातील रेल्वे मार्ग खाजगीरित्या उभारलेल्या निधीतून उभारण्यात आले, त्यामुळे इंग्लिश लोकांना भारतात भांडवल गुंतवणुकीची संधी मिळाली. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, त्यामुळं अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. 45 बघा. खालीलपैकी कोणत्या इमारतींची रचना F.W. स्टीव्हन्सन यांनी केली होती? आता हे F.W. स्टीव्हन्सन आपल्याला माहिती असण्याचं कारण नाही. ऑप्शन बघा. एक तर व्हिक्टोरिया टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हे तर आलंच पाहिजे. आणि एवढं ब्रॅकेट वगैरे दिलं तर ह्याला आपण चूक करणार नाही. त्यामुळे 2 नंबरचं स्टेटमेंट मी चुकीचे केलं. खाली म्युन्सिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग, द रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय. एक कॉमन आहे की या सगळ्या बिल्डिंग तुम्हाला कुठं पाहिले असतील तर सेम प्रकारच्या आहेत. त्याच्यावरनं तुम्ही ह्याला आपण काय म्हणतो, कुठली शैली आहे ती? हा, गोथिक शैली आहे. आपण याच्यामध्ये बघतो बघा, युनेस्कोच्या हेरिटेज साइट्स मध्ये बघतो. ओके, त्याच्यावरून सुद्धा ते सिमिलर आहेत म्हणून मी सगळी उत्तर लिहिन. किंवा
मला याच्यातलं काहीच माहित नसताना मी मिनिमम रिजेक्शन नुसार जाईन आणि ABCD लिहून येईन. ओके, माझं उत्तर आहे ABCD. सगळ्याच बिल्डिंग त्यांनी उभ्या केल्या आहेत. ओके, आता हा प्रश्न सेट करताना समजा की त्या सेटरला माहितीये त्याने अजून एखादी कुठली तरी इमारत टाकली. ओके, आणि त्याला असं वाटत असेल की हे त्यांनी बांधली नाही आणि चुकून ती निघाली तर त्याला नंतर प्रॉब्लेम होतो. म्हणून तो असे प्रश्न सेट करताना गडबड करत नाही किंवा चान्सेस घेत नाही मोस्ट ऑफ टाइम. ओके, कारण हा प्रश्न सेट करायला तेवढा अभ्यास पाहिजे ना. मला एखादी बिल्डिंग टाकायची असेल तर मला तेवढा अभ्यास पाहिजे की ही कोणी बांधल्या माहिती असलं पाहिजे. मग तेवढा मला अभ्यास करायचा नाही, पटकन मी सेट करून टाकतो. ओके, तो पण एक त्याची सायकोलॉजी असते ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आधुनिक भारताचा इतिहासावरचे प्रश्न संपवलेले आहेत.